नाही नाही, सर्किट पण दाखवावं लागेल ना, सिम्प्लिफाय कसं केलं ते. थोडस सिम्प्लिफाय कसं केलं दाखवावं लागेल आपल्याला. हा चालतं, तुम्ही कसं सॉल्व्ह करा, मला दाखव काय केलं बघू तुम्ही सांगतो. साड्या काय करताय आता? त्यांनी लक्ष द्या, एकदा टीच मी टॅप चालू झालं ना आपलं, मग काही प्रॉब्लेम नाही, मग कंटिन्यू लेक्चर चालतं. टेक्निकल अरे याचं झालं. मला कुठं टाकले? हॅलो. विसरले आम्ही. एकच मिनिट विचारते सरांनी. ऐका ना, ते ह्यांचं व्हॅन अंकलचा फोन आला. कॅश आहे. भाऊ कॅश आहे म्हणताय तो. हा सकाळी दे ना. हा. मग तुला साधू संस्था नाही, असं नाही करायचं. मग गोळ्यांना करून जाऊन बेटा आता माझ्या घरी येणार आहे. एक एक स्टेप करत जातो, तुलाच कळत. हा येतो असं क्वेश्चन येतो सिम्प्लिफिकेशनचा. मध्ये मध्ये काय करतात, अजून एक इतिहास क्रॉस मध्ये रजिस्टर टाकतात, अजून एक रजिस्टर क्रॉस मध्ये टाकला तर तो पण त्याच्या पॅरलल हे असं सॉल्व्ह करत जायचं. सेव्ह करण्याचं भाग आहे. नेटवर्क आलं कितीही कॉम्प्लिकेटेड, त्या नेटवर्क कडे बघायचंच नाही. सर्किट रिडक्शन आलं ना, त्याकडे बघायचंच नाही. सरळ काय बघायचं, कोण कोण सिरीज मध्ये ते एकत्र करून घ्यायचे आणि जिकडे व्होल्टेज सोर्स आहे का त्याच्या अपोजिट कडनं सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. काहीच बघायचं नाही. इतकं सिम्पल वाटायला लागतं नंतर नंतर ते आपल्याला की म्हणजे असं वाटतं की एवढं सोपं ते टाकलं कसं काय. पण ते काय होतं, आपण मोठा दिसतं आपल्याला, इकडून एक आलाय इकडून एक आलाय, आणि ते पण तसं करतात. मध्येच काय करतात, असा एक गोल रजिस्टर काढतात, असा 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 गोल रजिस्टर डायग्राम गोल झाल्याने दिसते आपल्याला. काय आहे तर बघायचे, कुठं कनेक्टेड आहे तो, आणि तो कसा पटकन रिड्यूस होतो. रिड्यूस कसा होतो, तो तिकडनं आलो आपण या साईडने आलो आपण ऑटोमॅटिकली तो सॉल्व्ह होतो. ठीक आहे, आता एक होमवर्क साठी देतो मी. इथे देतो आणि व्हॉट्सअपला पाठवतो. घरी घरी कानोपी है, काला काला एगो काम है वो, हाँ एगो उधर से जाओ ना. अबो बड़ी
ठीक आहे हे न्यूमरिकल घरी सॉल्व्ह हा हा या सोपा ऑप्शन हे बघ इकडे येते रात्री सॉल्व्ह झालं तर रात्री पाठवून द्यायचं आणि हे पाठवायचं ठीक आहे आणि मग अजून एक मी तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये बघतो अजून 2 क्वेश्चन पेपर मध्ये आलेले न्यूमरिकल्स असतील ते न्यूमरिकल तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवा पण कंपल्सरी सॉल्व्ह करायची ठीक आहे जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतः ईसीएन सॉल्व्ह करता येत नाही मागच्या पुढच्याचा पाहून ईसीएन पेपर निघत नाही ईसीएन ला स्वतःचीच पेन आणि स्वतःचाच कॅल्सी लागतो पेपर सॉल्व्ह करायला मागच्या पुढच्याला कॅल्सी मागायला सुद्धा आपल्याकडे वेळ मिळणार नाही नंतर पेपर मध्ये त्यामुळे आपला कॅल्सी आपल्या हातात ठेवायचा आपलीच पेन आपल्या हातात ठेवायची 2 वर्षापूर्वी एक बॅच मध्ये एक मुलगी होती त्या मुलीला 1 महिन्यापर्यंत ईसीएन कळत नव्हता 1 महिन्यापर्यंत ईसीएन कळाला नाही आणि शेवटी त्या मुलीला 65 मार्क्स आले आउट ऑफ 7 ईसीएन मध्ये म्हणजे तिने स्वतःला डेव्हलप करून घेतलं असं पण होतं काही वेळेस पहिल्यापासून कळतं आणि काही वेळेला काय कळतं पहिल्यांदा एवढा ईसीएन कळतो एवढं सोपं वाटतं त्याची एवढी स्पीड वाढते एवढा कॉन्फिडन्स वाढतो आणि पेपर मध्ये मायनस प्लस मध्ये कन्फ्युजन होतं मायनस प्लस सगळं चुकत होतं त्यामुळे 51 वरती आली ती पण ईसीएन मध्ये त्याचा कन्सेप्ट क्लिअर होते पण झालं कुठे मग शेवटी मायनस प्लस मध्ये गेलं प्रत्येक काही ना काही चुकत राहायचं चुकत राहायचं असं पण होतं त्यामुळे पूर्ण डोकं आपलं न्यूमरिकल सॉल्व्ह करताना एकदम शांत पाहिजे आणि आपलं लक्ष इथंच पाहिजे घरी काय जेवायला केलं असेल काही नाही इकडे लक्ष द्यायचं नाही इथं लक्ष फक्त ठेवायचं आपल्या कॅल्क्युलेशन वरती आणि नोटबुक वरती ठीक आहे राहिलेलं आपण उद्या